प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या जगातल्या सर्वोच्च अशा त्यागमूर्ती महान माता रमाई यांनी जर आपल्या पोटची चार लेकरांची कुर्बानी दिली नसली या समाजाच्या उन्नतीसाठी, समाजासाठी, तर आज तुम्ही आम्ही तुमच्या कैक पिढ्या, आपल्या कैक पिढ्या या किड्या मुंग्या सारख्याच राहिल्या असत्या, किड्या मुंग्यांमध्येच राहिल्या असत्या. तुमची आमची माणसांमध्ये कधी गिनती झाली नसते. किंबहुना आज जे आपण बोलतोय त्या बोलण्याच्या स्वातंत्र्य सुद्धा आपण हिरावून बसलो असतो. जो श्वास घेतो तो श्वास देखील आपल्याला इतरांच्या परवानगीने घ्यावा लागला असता. केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे महान उपकार, माता रमाईचे महान उपकार आहेत म्हणून आज तुम्ही आम्ही जिवंत आहोत. आपली लेकरं बाळ जिवंत आहे, पण आपली लेकरं बाळ जिवंत राहण्यासाठी, तुम्ही आम्ही जिवंत राहण्यासाठी त्या महामानवानं आपल्या चार लेकरांची कुर्बानी दिली. काय वाटलं असून त्या महामातेला, माता रमाईला, पोटची चार लेकरं. अहो, लेकराला जर साधा ठोकर जरी लागली तर आईच्या डोळ्यात पाणी येतंय. आईच हृदय, आईच काळीच गलबलून जाते. इथं त्या माऊलीचे चार लेकर डोळ्यात देखत मरत असताना त्या माऊलीच्या जीवाला, त्या माऊलीच्या मनाला काय वाटलं असेल. आणि म्हणून ह्या माऊलीला आयुष्य सुद्धा तेवढं लागलं नाही, मिळालं नाही. लेकर गमावली होती, चार लेकर गमावली होती. परंतु आपल्या लाडक्या यशवंताला लहान असं मोठं होताना पाहायला, त्या यशवंताचं लग्न आपल्या डोळ्यासमोर होतंय हे पाहायला सुद्धा त्या माऊलीला मिळालं नाही. माऊली खचली होती. तुमच्या आमच्या जबाबदारीचे ओझे घेऊन ती माऊली खचली होती. त्या माऊलीचे निर्वाण झाले. आणि आज आम्ही कपाळ करंटे त्याच माऊलीच्या घराण्याला, त्याच बाबासाहेबांच्या रक्ताला बेमान होतोय. आम्हाला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. कोणी साधे उपकार जरी केले तर त्या उपकाराची परतफेड आपण करतो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. अवलाद तीच राहते जी बेमान होणारी, ती त्या उपकारांची परतफेड करत नाही. अशा ह्या अवलादींनी जन्माला यायलाच नको. मित्रांनो, मी का बोलतोय हे मी याला कारण 16 तारखेला, सप्टेंबरच्या 16 तारखेला भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक पार पडली. फेब्रुवारी पासून जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे सुरू आहे, फेब्रुवारी पासून म्हणजे 8 महिन्यांपासून जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये आपण कसं सहभागी व्हावं, कसा मोर्चा काढावा, ह्यासाठी खलबत करण्यासाठी एक मीटिंग लावली होती. 8 महिन्याच्या नंतर आंदोलन सुरू आहे. 8 महिन्यापासून आंबेडकरी जनता रस्त्यावर आलेली आहे. 8 महिन्यापासून 8 महिन्याच्या नंतर ती एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अनेक रिपब्लिकन गटाचे
काँग्रेसमध्ये गेलेले, शिवसेनेमध्ये गेलेले, भाजपामध्ये गेलेले आंबेडकरवादी तिथं होते. त्यापैकी बहुतेकांनी भाषण केलं, तिथं बसून सरकारला इशारे दिले किंवा नाही दिले तो भाग वेगळा, परंतु भाषण वगैरे केली. त्यावेळेला तानसेन ननावरे नावाचा एक व्यक्ती बोलायला उभे राहिले. ते बोलत असताना आंबेडकर घराण्याबद्दल एक कुचित मनानं ते बोलत होते की आज आपण इथं मिटिंगला बसलोय आणि उद्या ते 17 तारखेला ते आंबेडकर भाऊ मोर्चे काढतायत, आंदोलन करतायत. कशाबद्दल आंदोलन? त्यांच्या बोलण्याचा रोख हा हिणवण्याचा होता. कशाबद्दल आंदोलन आहे? तर चैत्यभूमी, दीक्षाभूमी, महू जन्मभूमी आमच्या ताब्यात द्या, असं बोलत असताना आंबेडकरी मुवमेंटच्या जीवावर मोठे झालेले कालकथित नेते आणि ज्यांना आम्ही भारतीय राजकारणातील सर्वात मुरब्बी, सर्वात चाणाक्ष राजकारणी म्हणतो, ते दिवंगत नेते रासू गवई साहेब यांचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र गवई. आजही त्यांची तीच ओळख आहे. रासू गवई यांचे पुत्र ही ओळख आहे त्यांची. डॉक्टर राजेंद्र गवई यांनी मध्येच म्हटलं, ज्या वेळेला तानसेन ननावरे बोलत होते की दीक्षाभूमी, महू जन्मभूमी आंबेडकर समाजाच्या म्हणजे जनतेच्या ताब्यात द्या, ह्यासाठी तो मोर्चा आहे. त्यावेळेला राजेंद्र गवई म्हणतात, बघा ऐसान फरामोश कशाला आपण म्हणतो, ऐसान फरामोश काय राहतंय याचं एक उदाहरण त्या दिवशी गवई साहेबांनी दिलं. गवई साहेब म्हणाले तत्काळ, ठीक आहे मग चैत्यभूमी माझ्या ताब्यात द्या असा मी दावा करतो. चैत्यभूमी माझ्या ताब्यात द्या असा मी दावा करतो. त्यांना समर्थन देण्यासाठी, त्यांना अनुमोदन देण्यासाठी मला वाटतंय गंगाराम इंदेसे उभे राहिले. कदाचित माझ्या आठवणीप्रमाणे ते गंगाराम इंदेसे होते वाटतंय, तेच असतील. गंगाराम इंदेसे उभे राहिले. ते उभे राहिले, त्यांच्याकडे माईक नव्हता. सन्माननीय, आता ते काय बोलणार होते माहित नव्हतं, परंतु सन्माननीय आठवले साहेबांनी त्यांना माईक दिला. त्यांनी माईक हातात घेतला आणि त्यांनी सांगितलं, इंदेसे साहेबांनी जी अतिशय अनमोल अशी माहिती त्यांनी दिली, मला वाटतं जगाला माहित कसं नव्हतं ते, अशी सिक्रेट माहिती त्यांनी आम्हाला पुरवली. ती माहिती अशी होती की नागपूरची दीक्षाभूमी जर दादासाहेब गवई म्हणजे आमचे सन्माननीय रासू गवई साहेब जर हे नसते तर दीक्षाभूमी उभीच राहिली नसती. दादासाहेब गवई होते म्हणून दीक्षाभूमी उभी राहिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. इंदेसे साहेब खाली बसले. प्रश्न असा पडतो, इंदेसे साहेब, आम्हाला सगळ्यांना मान्य आहे की गवई साहेबांचं फार मोठं योगदान आहे. ज्या ज्या लोकांचं योगदान आहे दीक्षाभूमीच्या उभारणीमध्ये, त्याच्यामध्ये गवई साहेबांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. योगदान आम्ही विसरत नाही. आम्ही बेईमान औलाद नाही. आम्ही बेईमान औलाद नाही. आम्ही कुणाचेही योगदान विसरत नाही. गवई साहेबांचे निश्चितपणे योगदान आहे. त्यांच्या योगदानामुळे त्यांच्या सारख्या इतर आणखीन
धम्म उपासकांच्या माध्यमाने त्यांच्या सहयोगाने दीक्षाभूमी उभी राहिली. पण इंदेसे साहेब, तुम्ही एक गोष्ट मात्र विसरला. दीक्षाभूमी जर गवई साहेबांच्या योगदानातून उभी राहिली असेल, गवई साहेब कोणामुळे उभे राहिले? अरे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला नसता तर हे गवई, रासू गवई वगैरे असे जन्माला आले असते मंडळी? राजकीय दृष्ट्या जन्माला आले असते का तेच आयुष्य जगावं लागलं असतं आजही? बाबासाहेबांच्या जन्मामुळे रासू गवई सारख्यांच्या हजारो पिढ्यांचा उद्धार झाला, ते मात्र तुम्ही सांगितलं नाही. आणि दीक्षाभूमीमध्ये त्यांचं योगदान आहे ते त्यांनीच उभी केली असं आपण म्हणूया का मेहरबानी केली? मी आधी म्हटलंय की त्या महामानवानं तुमच्या आमच्या लेकरांना जिवंत राहावे, तुमच्या आमच्या लेकरांच्या उद्धाराकरता आपली स्वतःची 4 लेकरांची कुर्बानी दिली, आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केलं. त्या महामानवाच्या स्मरणार्थ दीक्षाभूमी उभी केली, मेहरबानी केली. तुम्हाला जे काही मानाची पद बिद जे काही मिळाले, तुमची मुलं कलेक्टर झाले, वकील बनले, न्यायाधीश बनले, मंत्री बनले, आमदार बनले, खासदार बनले, ती कोणाची देण आहे? ती त्याच महामानवाची ना, बाबासाहेबांची. आणि तुम्ही योगदान मोजताय की हे योगदान दिलं आम्ही, ते योगदान दिलं म्हणून दीक्षाभूमी तुमची. योगदान दिलंय ना, मालक नाही. मालक नका बनू कोणी. मालक हा समाज आहे. समाजाच्या हातात ती दीक्षाभूमी असली पाहिजे. समाजाच्या हातात जन्मभूमी असली पाहिजे. समाजाच्या हातात महाबोधी महाविहार असायला हवं. समाजाच्या हातात चैत्यभूमी असायला हवी. समाजाच्या हातात म्हणजे काय? आंबेडकर घराण्याच्या माध्यमातून, कारण आंबेडकर घराणं म्हणजे सुरक्षितता, आंबेडकर घराणं म्हणजे न्यायाची हमी. आंबेडकर घराणं आमच्या ह्या दीक्षाभूमीवर, चैत्यभूमीवर, जन्मभूमीवर, बुद्धभूमीवर अन्याय होऊ देणार नाही याची गॅरंटी. आणि म्हणून ते आंबेडकर घराण्याच्या ताब्यात, म्हणजे त्यांच्या हातात राहिलं पाहिजे, जेणेकरून ते समाजाच्या ताब्यात राहील. ते बौद्ध समाजाची मक्तेदारी तयार होईल. आपण बाकीच्या ठिकाणी काय पाहतोय की तिथं स्वतःचे मक्तेदारी निर्माण केलेली आहे. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या अनेक संस्था अनेकांनी आपापल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता चैत्यभूमीवर डोळा ठेवताय, विचार करू नका. अरे, तो महामानव त्या ठिकाणी शांतपणे पहुडलाय. तिथं येऊन करोडो लोक लढण्याची प्रेरणा घेऊन जातात. त्या चैत्यभूमीबद्दल राजेंद्र गवईजी असा विचार करू नका. भले मला मान्य आहे तुम्ही ते मजाक मध्ये बोलले किंवा बोलता बोलता बोलले, तुमच्या मनात नसेल त्या गोष्टी, तुमच्या मनात नसेल त्या गोष्टी, परंतु अनवदनानं का होईना, नकळत का होईना, तुम्ही ते बोलायला नको पाहिजे होतं. आमच्या सारख्या स्वाभिमानी आंबेडकरी अनुयायांच्या भावनांना दुखवायला नको पाहिजे होतं. असो, तुम्ही रासू गवई साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्याचे चिरंजीव आहात, सुपुत्र आहात. या देशाचे सरन्यायाधीश सन्माननीय आदरणीय भूषण गवई साहेबांचे तुम्ही बंधू आहात. त्यामुळं जबाबदारीने एखादं वाक्य वापरणं तुमच्याकडून अपेक्षित आहे.
याची खबरदारी तुम्ही पुढील भविष्यात घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.